त्यांनी आमच्यासाठी दरवाजा उघडला. तो वेगळा आमिर खान होता. घाईघाईत सिनेमा न करणं हे सगळ्यात महत्वाचं. गाव जितकं छोटं त्या माणूस पटकन सापडतो आणि शहर जितकं मोठं माणूस पटकन हरवून जातो. नमस्कार, मी आहे तुमची आरजे शजू शो शनाली आणि आज स्टार्स कट्ट्यावरती आपल्यासोबत आहेत रोहन मापुसकर सर आणि राजेश मापुसकर सर. सो तुम्ही कास्टिंग डिरेक्टर आहात, कास्टिंगच्या जगातले बादशाह हे तुम्हाला छान टॅग मिळालेला आहे. सर, कोकण ते कास्टिंगच्या जगातले बादशाह असं म्हटलं जातं, तर यामागे तुमची काय लाईफमधला मंत्र आहे, काय मोटो आहे? काय नाही, जेन्युइन काम करत जाणार. सिरियसली सांगतो, म्हणजे मी कामाला खूप जास्त प्रेफरन्स देत आलो आयुष्यभर. कारण मला असं वाटतं की जर मी काम करत राहिलो, आपण आपलं बेस्ट देत राहिलो तर त्याचा फायदा होत राहील. आणि काय होतं, प्रत्येक वेळेला नवीन नवीन काहीतरी सुचत लागतं. त्यामुळे मला असं प्रवास म्हणता येणार नाही. प्रवास मला असं वाटतं अजून चालूच राहणार आहे. प्रवास संपलेला नाहीये. आणि तो प्रवास, आणि माझं अजून एक म्हणणं आहे, राजोदाला आठवत असेल, 3 Idiotsच्या सेटवरती आमिर सर चेस खेळत असताना म्हटले होते, मस्तीमध्ये बोलले पण खरंच बोलले होते की यार मी अजूनही स्ट्रगल करतोय. आणि मला ते कळलं होतं की हे का असं म्हणतात. जेव्हा आपण हे समजतो की आपण स्टार झालोय किंवा आपल्याला काहीतरी मिळालंय, त्यापेक्षा आपण स्ट्रगल करतोय हे जर आपण आपल्याला सांगितलं तर तो स्ट्रगल चालू राहिला तर त्याची मजा वेगळी आणि जास्त येईल. त्यामुळे तो मी खरंच कॅरी फॉरवर्ड करतोय आमिर सरांचा एक तो पॉईंट. खूप मस्त. राजेश सर, तुमच्याकडे मला जाणून घ्यायचंय, काही चित्रपट असे असतात ना, तर ते म्हणजे आयकॉनिक असतात. ते जसं आता आपला व्हेंटिलेटर पण आहे आणि 3 Idiotsचा आता उल्लेख काढलेला आहे. 3 Idiots येणाऱ्या प्रत्येक जनरेशनला आवडणार आहे. मग ती जेनझी असू देत, अल्फा असू देत, मिलेनियल असू देत, सगळे असू देत. सो तुम्ही त्या चित्रपटाकडे किंवा त्या चित्रपटाच्या सेटवरचा, त्या चित्रपटाच्या कास्टिंगच्या वेळेसचा तुमचा एखादा असा अनुभव आहे का की अरे वाटलंच नव्हतं हे एवढं होईल? म्हणजे त्यातले प्रत्येक कॅरेक्टरनी त्यांची एक वेगळी छाप सोडली. प्रत्येक ग्रुपमध्ये त्या कॅरेक्टरमधलं कोणीतरी असतं. राईट. एक 3 Idiots मध्ये आमिर खानचं कास्टिंग कसं झालं या बाबतीत मी तुम्हाला थोडंसं सांगतो. माझी जी पहिली फिल्म होती फरारी की सवारी, तर त्या फिल्मचं नरेशन आमिर खानला आम्ही करणार होतो. आणि त्यावेळेला राजकुमार हिरानी आमच्यासोबत होते. आणि त्यावेळेला आमचं असं आता आम्ही नरेशनला बसणार, त्यावेळेला आमिर खाननी राजवीर राणेला विचारलं की अरे तू क्या कर रहा है आगे, तेरा कुछ स्टोरी है क्या? बोला हाँ है मेरा स्टोरी, मैं लिख रहा हूँ, पर वो कॉलेज किड्स के लिए है और वो यंग. तर कुठेतरी त्या आमिरला थोडंसं हे झालं की अच्छा तो मैं नहीं लग सकता. बोला नहीं, अभी तुम तो 40s में पहुँच गए हो तो अभी तो अच्छा. मग आमिर म्हणलं की कल तुम घर पे आ जाओ. आणि आम्ही नेक्स्ट डे मी आणि राजू आमिर खानच्या घरी गेलो आणि त्यांनी आमच्यासाठी दरवाजा उघडला आणि तो वेगळा आमिर खान होता. त्यांनी इम्रान खान, त्याचा जो पुतण्या आहे ना, त्याला बोलवलं होतं आणि तो 2 तास इम्रान खानबरोबर गप्पा मारत होता आणि इम्रान खानला तो ऑब्झर्व करत होता. आणि मग त्याने इम्रान खानला साईडला बस आणि आमिरने स्लिपर्स घातल्या, लूज पॅन्ट घातली, लूज टी-शर्ट घातला, एक स्लिंग बॅग घेतली आणि त्याने दरवाजा उघडला आणि तो रांचो आमच्या समोरच आला. आणि तो इतका अगदी यंग दिसत होता आणि मी आणि राजू एकमेकांकडे बघतोय की अरे हा काय करतोय. मग म्हणला कैसा लग रहा मैं, अब मैं कॉलेज वाला लड़का लगता हो की नाही? राजू म्हणला हा यार दिसतोस तू कॉलेजमधला. ते तशी ती जर्नी मग सुरू झाली. म्हणजे बाकी काही केलं नव्हतं, त्याने फक्त ॲटिट्यूड चेंज केलं, त्याचे क्लोथ्स चेंज केले आणि त्याने एका यंग मुलाला ऑब्झर्व केलं जो त्याचा पुतण्याच होता. आणि ते सगळे मॅनरिझम त्याने आणून आम्हाला लाईव्ह सगळं डेमो करून दाखवलं की मी काय करू शकतो. आणि मग आम्हाला वाटलं की ते जे पट्ट्याचं होतं पण ते त्याचंच होतं त्या पुतण्याचं. या आणि तो असा खिशात हात घालून असा चालतो, मॅनरिझम सगळे ते त्याच वेळेला त्याने. आणि अगदी अस्वस्थ सारखा तो, आणि ती मुलं कशी सारखी अस्वस्थ, ते स्वस्थ बसतच नाही, ते असं सारखं काही ना काहीतरी चालू असतं. त्याने ते अगदी अस्वस्थता इतकी मस्त आणली होती की मी आणि राजू कन्व्हिन्स झालो की यही रांचो आहे. आणि सायलेन्सर चतुर म्हणायचं का? चतुर म्हणजे चतुर. अच्छा, मला वाटलं परफॉर्मन्स मध्ये सरप्राईज आहे. सायलेन्सर नावाचं कॅरेक्टर होतं. हो, आठवते का तुला? नंतर ते मूव्ह झालं. या करेक्ट. 2 एक्झाम्पल मी देऊ शकतो की मुन्नाभाई मध्ये आधी संजय दत्त नव्हता, मुन्नाभाई मध्ये आधी अर्षद नव्हता. मुन्नाभाई आणि सर्किट हे दोन्ही क्राफ्ट झाले. ज्याप्रमाणे संजय दत्त आहे आणि ज्याप्रमाणे अर्षद आहे, त्यांचे मॅनरिझम ते त्या कॅरेक्टरमध्ये आलेले आहेत. ते लिहिले गेले नव्हते तसे, तसंच जेव्हा चतुरचं कास्टिंग झालं, सायलेन्सरचं कास्टिंग झालं, त्यावेळेला तो तसा नव्हता.
एक मुलगा आहे जो हुशार आहे आणि खूप बडबड करतो वगैरे, पण जेव्हा तो ऑडिशनला आला आम्हाला वाटलं की हा येणारा आहे, ह्याला व्यवस्थित हिंदी बोलता येत नाही, काही येत नाही आहे, हा कसा काय करणार. आणि ज्याप्रमाणे त्यांनी स्ट्रगल करत करत सगळं पाठ करत ऑडिशन दिली, तेव्हा राजूला वाटलं अरे ये तो मस्त आहे यार, यही होना चाहिए. आणि मग सगळं ते चेंज होऊन त्याप्रमाणे पुन्हा रिराईट झाले त्याचे सगळे लाईन्स वगैरे आणि तो जन्माला आला. क्या बात आहे. मराठी चित्रपटसृष्टीचा ग्राफ बघितला तर आपल्याला जर वरती जायचं असेल तर आपल्याला काय सध्याच्या सिच्युएशनला करायला पाहिजे, कोणते बदल करणं अपेक्षित आहे असं वाटतं? घाईघाईत सिनेमा न करणं हे सगळ्यात महत्वाचं. करेक्ट. खूप घाई होते. बँगॉन. जसं मी पटापट सिनेमे करायचे आणि ते पटापट रिलीज करायचे, मग कुठेतरी खूप काही हरवतं त्याच्यामध्ये. तर तसं करू नये असं मला वाटतं. म्हणजे लोक म्हणतील हा कोण शाणा आम्हाला शिकवणारा, पण मला ते दिसतंय आणि मी ते पाहतोय. तर ते खूप जवळची माझ्या लोक पण ते करतात. त्या कधी कधी असं अरे थांब ना सावकाश, तू किती टॅलेंटेड आहेस, काय काय करू शकतोस तू, का घाई करतोयस, नको घाई करू, हळू जा. मला असं वाटतं की हे कोकणाने तुम्हाला दिलंय का थोडं सावकाश असणं? हो, थोडासा सुशेगात सावशी. कोकणाने नाही, गावानी मी म्हणेन, नुसतं कोकण नाही, गावांनी दिलं. की थोडं संत, थोडं धापळ नका करू, थोडं होऊ देत आरामशीर. आणि दुसरं आता आपल्याला 2009 पासून 3 Idiotsने दिलं, जे वाक्यच आहे ना फेमस की सक्सेस के पीछे मत भागो. या सिनेमामधला असा कुठला डायलॉग आहे जो तुम्हाला असं वाटतं की तो प्रेक्षकांना कायम लक्षात राहील? कायम लक्षात राहील किंवा म्हणजे भरपूर असतील, पण तुम्हाला असं वाटतं की हा खूप छान होता यार, हा मला आवडला, लिहितानाच मला हा भेटला खूप? गाव जितकं छोटं तितकं माणूस. म्हणजे वाक्य थोडंसं कोकणी भाषेत घेतो कारण की ते कोकणी भाषेतलं वाक्य. गाव जितकं छोटं त्या माणूस पटकन सापडतो आणि शहर जितकं मोठं माणूस पटकन हरवून जातो. एक वाक्य. वा, खूप छान सर. त्याच कट्ट्यावरती आता नाभिना हाभिनाचा खेळ मी खेळणार आहे. एप्रिल मे 99 या चित्रपटाचे लेखक दिग्दर्शक रोहन मापुसकर सर यांच्यासोबत. सर मी वेळ सुरू करते लगेच. सर मला सांगा की तुम्ही आत्तापर्यंत खूप लोकांना कास्टिंग केलेलं आहे सर, लोकांचं अभिनयाच्या बाबतीत. तुमचं कोणी कास्टिंग करावं असं मला कधी वाटलं का? भरपूर वेळा. म्हणजे मला 2-3 डिरेक्टरांनी विचारलं सुद्धा, खास करून परेश मोकाशी सरांनी. जेव्हा मी त्यांच्याच फिल्मचं कास्टिंग करत होतो, ज्या फिल्मचं नाव होतं खटला बटला, त्याच्यामध्ये एका डॉक्टरच्या रोलसाठी त्यांनी मला विचारलं होतं. येस केली. व्हेंटिलेटरमध्ये एक मी छोटीशी भूमिका केली, ती पण अशी मागे लागून लागून, पण तिथे पण मला राजवाने सांगितलं पहिलं ऑडिशन दे आणि मला तुझ्यातला कलाकार बघू दे, मग केलं. येस केले. वा वा सर. आणि याच्यामध्ये तुम्ही 2दा येस केल्यात असं म्हणालात आणि येस म्हटल्यामुळे तुम्ही आउट झालेला आहात. लक्षातच नाही आलं. पण थँक्यू, इतकी भारी गोष्ट मला कळाली आहे. आता राजेश सर तुमच्यासोबत मी खेळणार आहे नाभिना. ऑलराईट. मला सांगा की तुम्हाला कुठलं गाणं फार आवडतो? मला जाई जाई गाणं खूप आवडतं, कारण त्याच्यामध्ये ज्या सगळ्या ज्या भावना आहेत त्या आपण कधीतरी तरुण असताना जगलेला असतो, कधीतरी त्या भावना आपल्याला मनासारख्या येत असतात, त्या जगवत असतात आणि कुठल्याही वयाची आपण असलो तरी त्या भावना कधीच जात नाहीत. सर तुम्हाला ठरवलंय 30 सेकंद जरी बोलायचं, पण तुम्ही मगाशी नाही म्हणालाय. जात नाही. अच्छा, ओके, हरकत नाहीये. चला मी पण फेल झालेलो आहे, म्हणजे आपण दोघं भाऊ आहोत. सो तुम्ही कझिन ब्रदर्स आहात का? हो, कझिन. ऑलराईट. छान वाटलं पण तुमच्या दोघांशी पण गप्पा मारून, आणि तुम्ही स्टुडिओमध्ये आलात त्यासाठी मी मनापासून आभारी आहे. थँक्यू. थँक्यू.